पाम ऑइल नसलेली चवीची कुरकुरीत धमाल। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पक्षांतर करण्यावरून भूमिका मांडली आहे। या मुलाखतीत ओमराजेंनी बंडखोरी करणार असल्याचं एक प्रकारे स्पष्टच केलंय। पक्ष सोडण्याचा निर्णय भावनिकदृष्ट्या चुकीचा वाटत असला तरी राजकीयदृष्ट्या योग्य असल्याचं ओमराजे निंबाळकर म्हणाले। तसंच खासदार असूनही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वतःची माणसं निवडून येत नसतील तर भविष्यात राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकतं असंही ओमराजेंनी म्हटलंय। पक्षांतरासाठी पैसे घेतल्याच्या आणि Y+ सुरक्षा मिळाल्याच्या चर्चा पूर्णपणे खोट्या असल्याचंही ते म्हणाले। तर बंडखोरीनंतर पहिल्यांदाच ओमराजेंची भूमिका समोर येते। दरम्यान एका वृत्तपत्राला दिलेल्या या मुलाखतीमध्ये ओमराजे निंबाळकर यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात। भावनिकदृष्ट्या पक्ष सोडण्याचा निर्णय चुकीचा, मात्र राजकीयदृष्ट्या बरोबर। खासदार असूनही स्थानिक निवडणुकांमध्ये यश मिळत नसेल तर राजकीय अस्तित्वालाच धोका। सत्ता आणि निधी नसल्यानं लोकांची कामं होत नाहीत। शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेशासाठी कार्यकर्त्यांचा दबाव आहे। वडिलांच्या हत्याकांडाच्या निकालानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचंही ओमराजेंनी म्हटलंय। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सतत कार्यकर्त्यांमध्ये फिरतात। उद्धव ठाकरेंना आरोग्याच्या कारणामुळे फिरणं शक्य नाही, मात्र आदित्य ठाकरेंनी अधिक सक्रिय राहायला हवं असा सल्लाही त्यांनी दिलाय। दरम्यान याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके। आपल्याला ओमराजे निंबाळकरांच्या या बंडाचा टायमिंग आपल्याला समजून घ्यावा लागेल। खरं तर शिवसेनेतलं हे दुसरं बंड आहे। पहिल्या बंडावेळी अनेक आमदार शिंदेंसोबत गेले, त्यावेळेस देखील ओमराजेंना शिंदे सेनेकडून ऑफर होती। ओमराजेंनी स्वतः हे वारंवार सांगितलेले आपल्याला 100 कोटीची ऑफर होती, पदाची ऑफर होती, मात्र आपली निष्ठा ठाकरेंसोबत आहे असं त्यांनी सांगितलं। आणि त्या कालखंडानंतर लोकसभा निवडणुका पार पडल्या। खरं तर या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील ओमराजे चांगल्या मताधिक्यानं निवडून आले, मात्र नंतरच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये मात्र ओमराजेंची धाराशिव जिल्ह्यामध्ये पिछेहाट झाल्याची पाहायला मिळाली। त्यांचे पारंपरिक विरोधक असलेले राणा जगजितसिंह पाटील यांचा होल्ड जिल्ह्यामध्ये वाढताना पाहायला मिळाला आणि तिथंच खऱ्या अर्थानं ह्या बंडाची जी आहे ती खदखद आहे किंवा त्या बंडाची बीजं आहेत ती ओमराजेंच्या मुलाखतीत आपल्याला पाहायला मिळतात। जी वृत्तपत्राला ओमराजेंनी मुलाखत दिली त्यामध्ये ओमराजे जे सांगतात की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये जो पक्षाचा पराभव झाला, जो कार्यकर्त्यांचा पराभव झाला, यामुळे कुठेतरी कार्यकर्त्यांकडनं माझ्यावर दबाव होता आणि दुसरीकडनं जो आमदार फुटीवेळीही तोच आरोप झाला आणि आता खासदार फुटीवेळी तीच चर्चा या मुलाखतीच्या निमित्तानं पुढे येते, ती म्हणजे निधीचा अभाव। कुठेतरी विरोधी पक्षाच्या आमदार खासदारांची कोंडी करायची, त्यांना निधी द्यायचा नाही, ही रणनीती कुठेतरी सत्ताधारी पक्षाची असल्याचं दिसतंय। मला मतदारसंघातल्या काम करण्यासाठी निधी मिळत नव्हता ही खंत ओमराजेंनी बोलून दाखवलेली आहे। जे रस्ते असतील, DP असतील, याची कामं मी जी कार्यकर्त्यांची लोकांची कामं आहे ती करू शकत नाही। त्यामुळं जरी माझा निर्णय भावनिकदृष्ट्या चुकीचा आहे असं वाटत असलं तरी राजकीयदृष्ट्या किंवा लोकांची कामं करण्यासाठी मी तो निर्णय घेतल्याचं त्यांनी त्यामध्ये दिले। एकूणच ओमराजे निंबाळकर